प्रयागराजच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री योगींशी संवाद. तात्काळ मदत करण्याचे मोदींचे निर्देश. बीड हत्या प्रकरणात जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही. धनंजय मुंडे दोषी असतील तरच राजीनामा घेण्याची अजितदादांची भूमिका. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजितदादांनीच निर्णय घ्यावा. भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. सुरेश धस भाजपातले खालचे कार्यकर्ते. धस काय बोलतात याच्याशी मला घेणं देणं नाही. वरिष्ठ नेत्यांचं मत महत्वाचं. अजितदादांचं धसांना प्रत्युत्तर. बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षातील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतायत? खासदार सुप्रिया सुळेंकडून दादांची पाठराखण. मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर रवाना. रात्री उशिरा दिल्लीत दाखल. 2 दिवस दिल्लीतल्या बैठकांना मुंडे उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीमध्ये प्रचार दौऱ्यावर. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार. 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार. सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर. मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार. तर सेलिब्रिटीजना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित. पुढील काळात पक्ष संघटना मजबूत करा. चांगल्या लोकांना पक्षात घ्या. आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच काम करा. देवगिरीवरील बैठकीत अजितदादांच्या आमदारांना सूचना. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणीवर आता लांबणीवर. तर सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार. हे प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन केलं जाणार. राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या सूचना. पुणे विभागातील म्हाडाच्या 3662 घरांसाठी आज सोडत. मंत्रालयातनं ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन. बुलढाण्यातील केसगळतीच्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषधांची मात्रा उपयुक्त. नागरिकांच्या डोक्यावर पुन्हा नवीन केस आल्याचा नागपुरातील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान या संस्थेचा दावा. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी आता ड्रेस कोड लागू. शॉर्ट कपड्यांवर बंदी. भारतीय परंपरेला साजेसेच कपडे भाविकांनी परिधान करावेत. मंदिर प्रशासनाचं आवाहन. राज्यातील साखर उत्पादन 50 लाख टनांवर. तर गाळप साखर उत्पादन आणि उतार्यामध्ये कोल्हापूर अव्वल. टोरेस प्रकरणात आर्मेन अटाईन या नावाच्या व्यक्तीला अटक. फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी अटाईननं आता मदत केल्याचाही आरोप. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेत अद्याप सुधारणा झाली नाही. तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशननं केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन सर्वेक्षणामध्ये हे स्पष्ट. पुण्यात जीबीएसचे 111 रुग्ण. शहरातील 30,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. रुग्णसंख्या वाढत असलेल्या परिसरात 20,000 मेडिक्लोर बाटल्यांचं वाटप. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. GSLV रॉकेटच्या साह्यानं दळणवळणाचा उपग्रह NVS-02चं उड्डाण. तर भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ या उपग्रहामुळे मिळणार.